वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि तुमच्या आवडीचा होणार आहे। जर आजच्या यंग जनरेशनमध्ये विचारलं गेलं की तुम्हाला रॉयलनेस आणि सिम्प्लिसिटी दर्शवण्यासाठी जर ड्रेस चूज करायचा असेल तर तो कोणत्या कलरचा, तर 10 पैकी 9 जणांचे आन्सर ब्लॅक असं असेल। बरोबर, ब्लॅक। ब्लॅक हा ड्रेस सिम्प्लिसिटी, रॉयलनेस आणि रिचनेस दर्शवतो आणि ह्या ड्रेसमध्ये कम्फर्टनेस बरोबर एलिगन्सीसुद्धा दिसून येते। अशाच एका लिटल ब्लॅक ड्रेसची हिस्ट्री आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हिस्ट्री ऑफ लिटल ब्लॅक ड्रेस। कोको शॅनेल या डिझायनरने 1920मध्ये लिटल ब्लॅक चे इंट्रोडक्शन करून दिले। हा ड्रेस सिंपल बट एलिगंट ऑल क्लास वुमनसाठी बनवला गेला। हा ड्रेस एलिगन्सी आणि सोफिस्टिकेशन म्हणजे सुसंस्कृतपणाचं साईन बनला गेला। फीचर्स ऑफ लिटल ब्लॅक ड्रेस। हा ड्रेस आपल्या हाईटनुसार ॲडजस्ट करता येतो। हा ड्रेस कोणत्याही ओकेजनसाठी परफेक्ट आहे, जस्ट लाईक ऑफिस वेअर, नाईट आउट, कॅज्युअल वेअर, ऑल ओकेजनसाठी हा ड्रेस वेअर करता येतो। हा ड्रेस कोणत्याही प्रकारे स्टाईल करता येऊ शकतो। असे हे काही लिटल ब्लॅक ड्रेसचे फीचर्स आहेत। हाऊ टू स्टाईल लिटल ब्लॅक ड्रेस। फर्स्ट आहे ज्वेलरी किंवा ॲक्सेसरीज। जसं की हा लिटल ब्लॅक ड्रेस हा कम्प्लिटली ब्लॅक आणि प्लेन आहे, म्हणजे ह्याच्यावर काही टेक्स्चर किंवा काही ॲड केलं नाही। जर तो खूप ॲट्रॅक्टिव्ह आणि असा एलिगंट दिसायचा असेल अजून आणि तर आपल्याला त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड कराव्या लागतील, जसं की ॲक्सेसरीजमध्ये जर ज्वेलरीमध्ये जसं ब्रेसलेट आहे, नेकलेस आहे, इयरिंग्स आहे, बेल्ट आहे किंवा हेअर गिअर्स काही ॲड करू शकता तुम्ही त्यामध्ये। जसं की नेकलाईन्सनुसार ज्वेलरी छानपैकी अशी त्याच्यावर सूट होणारी अशी असं डायमंडवाली किंवा क्रिस्टलवाली अशी ज्वेलरी। सेकंड आहे टेक्स्चर्स, म्हणजे टेक्स्चरल काहीतरी वेगळं, म्हणजे फर किंवा लेदरचं काहीतरी। जसं की फरचे आता तुम्ही बघता म्हणजे मूवीजमध्ये वगैरे दाखवलं जातं तशा प्रकारे फरचं मफलर किंवा आपण स्कार्फ म्हणू शकतो, जो असा हातामध्ये अडकवला जातो किंवा गळ्यामध्ये असा अडकवला जातो, त्यामुळे सुद्धा लुक तो चेंज होऊ शकतो। म्हणजे स्टाईल केल्यामुळं थोडासा लुकमध्ये डिफरन्स दिसतो। आणि त्यामध्ये आहे लेदरमध्ये आपण जसं बघितलं की अशी बॅग घेतली, पर्स खूप सुंदर दिसते, छान दिसते। थर्डमध्ये आहे फुटवेअरमध्ये जसं की आहे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत शूज, स्निकर्स, बूट्स म्हणतो आपण, हिल्स। बूट्स आणि शूजमध्ये फरक आहे। जसं की अँकल लेंथ शूज आहेत, हिल्समध्ये सुद्धा काही व्हरायटीज आहेत, वेजेस वगैरे, पेन्सिल हिल्स असे खूप सुंदर आहेत जे त्या आउटफिटला सुटेबल होईल, काही घालून चालत नाही। जसं की लिटल ब्लॅक ड्रेस आहे, त्याच्यावर सुंदर असा हिल्स खूप छान दिसतील, खूपच मस्त। त्यामुळे त्या ड्रेसचा ॲट्रॅक्टिव्हनेस, एलिगन्सी खूप वाढेल, खूप म्हणजे खूपच, आणि छान दिसेल। असं हे हाऊ टू स्टाईल लिटल ब्लॅक ड्रेस हे माझ्या पद्धतीने एक्सप्लेन केलं। तुम्ही खूप प्रकारे असं वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकता। जसं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिटल ब्लॅक ड्रेसची हिस्ट्री बघितली। ब्लॅक ड्रेस हा तुमचा सुद्धा आवडीचा आहे, मला सुद्धा माहिती आहे आणि माझ्यासुद्धा खूप आवडीचा आहे। आणि काही जणांच्या घरी सुद्धा म्हटलं जातं ब्लॅक ड्रेस नको खरेदी करू, ब्लॅक ड्रेस नाही, ब्लॅक कलर वापरू नका। पण ब्लॅक ड्रेस हा सगळ्यांचाच आवडीचा आहे, मला माहिती आहे। आणि ब्लॅक ड्रेसमध्ये जो कॉन्फिडन्स वाटतो कुठल्याही ड्रेसमध्ये वाटूच शकत नाही। त्यामुळे मी मुद्दा माझा हा ब्लॅक ड्रेस घातला आहे। जसं की आपण लिटल ब्लॅक ड्रेसची आपण मगाशी स्टाईल बघितली, तसं मी ह्या ड्रेसमध्ये सुद्धा थोडीशी लिटल बिट स्टाईल केली आहे, तुम्ही नोटीस करू शकता। जसं की मी हे नेकलेस घातलं आहे छोटंसं,
ह्याच्यामुळे सुद्धा ह्याचा लुक कम्प्लीट चेंज होऊ शकतो. आज मी हा मुद्दाम ब्लॅक ड्रेस घातला आहे. हे टर्टल नेक टॉप आहे हा, आणि ह्याला नेकला आणि स्लीव्जला व्हाईट कलरचे पर्ल्स आहेत. बघू शकता, खूप सुंदर आहेत. हे छान दिसतंय. आणि ह्याच्यावर मी हेवी ज्वेलरी तर नाही घालू शकत, त्यामुळे मी हे आजकाल नवीन स्टाईल आले आहे तसं हे नाजूकचं इव्हिल आयचं नेकलेस, म्हणजे ही चेन घातली आहे, ह्याला इव्हिल आयचं छोटंसं पेंडन आहे. असं काहीतरी स्टाईल करू शकता तुम्ही. ह्याच्यावर हेवी ज्वेलरी अजिबात एकदम बकवास दिसतं, घालूच शकत नाही. ऑलरेडी हा पात नेक आहे, त्याच्यावर तुम्ही हेवी ज्वेलरी घातला तर खूप सारं हेवी होऊन जाईल. ह्याच्यावर मी ब्रेसलेट नाही ॲड करू शकत. मी कानातलं काही बदललं नाही आहे, पण कानातलं सुद्धा काहीतरी क्रिस्टलवालं वगैरे छोटंसं मोठं नाही, छोटंसं ॲड करू शकता. हेअरस्टाईलमध्ये सुद्धा स्टायलिंग असतात. तर माझे हेअर्स छोटे, त्यामुळे मी काही वेगळं काही करू शकत नाही. क्लिप्स वगैरे लावू शकते, पण जर हेअर्स मोठे असतील तर हाय पोनीटेल, जर टर्टल नेक आहे तर हाय पोनीटेल मी प्रेफर करते. खूप मस्त दिसतं. त्याला जर तुम्ही बो वगैरे लावले, जे आता नवीन नवीन आहेत प्रकार, किंवा अशा काही स्क्रंचीज ॲड करू शकता. ह्या स्क्रंचीज, माझ्याकडे केस छोटे, त्यामुळे मी ह्या स्क्रंचीज डोक्यात नाही घालू शकत, त्यामुळे मी या हातात घालते. बघू शकता, या 2 स्क्रंचीज आहेत माझ्याकडे, अजून आहेत, सापडत नाही आहेत. ही एक आहे, ही एक आहे. बघा, तुम्ही जज करू शकता कुठली सुंदर दिसते. ब्लॅकवर काही व्हाईट किंवा व्हाईटशी रिलेटेड असे शेड्स खूप सुंदर दिसतात. ही जरा अशी नाही, छान दिसते पण एवढी नाही. हा लुक बघ कम्प्लीट चेंज होऊ शकतो. ही एक छोटीशी एकच ॲटम आहे ही स्क्रंची, ही कम्प्लिटली माझा लुक चेंज करू शकते. बघू शकता तुम्ही, आता बघितलं. आणि ही व्हाईट नाही आहे, अशी क्रीमिश कलरची आहे. बघू शकता, अशी क्रीम कलर आहे. अशा या अनेक असं काही तुम्ही ॲड करू शकता, ज्यामुळे तुमची स्टाईल, त्याला स्टायलिंग म्हटलं जातं, जी स्टाईल तुम्ही केल्यानंतर खूप वेगळं असं प्रेफर करू शकता. नॉर्मली घालणं, मी हा टी शर्ट आहे, हा टॉप आहे, मी टर्टलनेकचा टॉप घातला आहे, खाली जीन्स घातले, जे आहे माझं नॉर्मल चप्पल घातले आणि मी गेली, हे झालं नॉर्मल. जर माझ्याकडे मोठे केस असते तर मी ती हाय पोनी, जर पुढं काहीतरी वेगळं हेअरस्टाईल केली असती, हाय पोनी घातली असती, आणि त्याच्यावर मी ही अशी ॲक्सेसरीज ॲड केली आहे. हे स्क्रंचीज घातले आहेत. खाली मी स्कर्टसुद्धा घालू शकते. जीन्स मोस्ट कम्फर्टेबल आपल्याला जीन्स आहे, आणि ती जीन्स म्हणजे मी स्ट्रेट लेग ब्ल्यू जीन्स घातली, त्याच्यावर व्हाईट कलरचे स्नीकर्स. बेस्ट आहे, ब्लेस्ड, ऑलवेज ब्युटिफुल. व्हाईट कलरचे जर मी स्नीकर्स त्यावर ॲड केले तर हे खूप सुंदर असा लुक तयार होतो, आणि तो स्टाईल केल्यामुळं माझ्यातही खूप कॉन्फिडन्स वाटतो, आणि समोरच्याला बघणाऱ्याला पण खूप छान वाटतं. काही वेगळं नाही आहे. मी नॉर्मल हा टॉप सगळ्यांकडे असेलच, कुठेही मिळतो हा नॉर्मल टॉप, नॉर्मल स्ट्रेट लेग जीन्स कुठेही मिळते, पण ती आपण कशी घालतो ह्याच्यावर डिपेंड आहे की समोरच्याला ते कसं वाटतं. समोरच्याला वाटण्यापेक्षा आपल्याला सुद्धा ते कॉन्फिडंट वाटलं पाहिजे. त्यामुळे स्टाईल करणं हा सुद्धा एक भाग आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेसची ॲट्रॅक्टिव्हनेस आणि एलिगन्सनेस खूप वाढतो. जसं की आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं, मी तर खूपच माझ्याबद्दल आणि या स्टाईलबद्दल बोलत गेले. आपण आजचा व्हिडिओ बघितला होता लिटल ब्लॅक ड्रेस. हा कोको शॅनेलनी त्यावेळेला जो बनवला होता 1920मध्ये, तो अजूनपर्यंत चालत आला आहे, आणि त्याला एक असं नाव आहे ज्याच्याकडे आपल्याकडे 3 टाईप आहेत, फॅड्स, फॅशन सायकल आणि क्लासिक. आणि हा लिटल ब्लॅक ड्रेस क्लासिकमध्ये मोडतो. तो अजूनही ही फॅशन रनिंग कायम चालू राहील, ही कधीही स्टॉप होणार नाही, असा हा लिटल ब्लॅक ड्रेस आहे. जसं आज आपण त्या ब्लॅक ड्रेसची हिस्ट्री बघितली. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.